श्री क्षेत्र कक्केरीच्या उद्धारासाठी संत कक्कय्याची मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहणाचा कार्यक्रम येत्या महाशिवरात्रीच्या जत्रेत करण्याचा निर्धार. श्री क्षेत्र कक्केरी तालुका खानापूर, जिल्हा बेळगावी येथे अखिल भारतीय डोहर कक्कय्या स्वामी मठ, श्री क्षेत्र कक्केरी तालुका खानापूर, जिल्हा बेळगावी येथे अखिल भारतीय डोहर कक्कय्या समाज मंडळ बेळगावीच्या वतीने रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी कक्केरी मठामध्ये सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व अजीब सभासदांच्या उपस्थितीत कक्कय्याची मूर्तीची पूजा करून सभेला सुरुवात झाली. तसेच उपस्थिताच्या सल्ल्यानुसार कक्कय्याची मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहणाचा कार्यक्रम 2026च्या महाशिवरात्री जत्रेत करण्याचा निर्धार सर्वानुमते ठरवण्यात आले. मूर्तीसाठी आपल्या पूर्वजांनी जशी कोरलेली मूर्ती जी आता स्थापित आहे तशीच मूर्ती स्थापित करण्याचा निर्धार झाला. सचिव लक्ष्मीकांत घोडके यांनी उपस्थित सर्व सभासद आणि मंडळींचे स्वागत केले. कॅशियर पूर्णाजीबी खराटे यांनी 2024 ते 25 महाशिवरात्री जत्रेच्या निमित्ताने जे रिसीट बुक प्रिंट झाले त्याचे सर्व डिटेल्स दिले आणि महाशिवरात्री 2024 ते 25चा जमा खर्चाचा ताळेबंद CA रिपोर्ट सादर केला. 8 डिसेंबर 2024 रोजी श्री क्षेत्र कक्केरी मठामध्ये अखिल भारतीय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व सभासद आणि इतरांचे अभिनंदन करून एकमताने त्यांचे स्वागत करण्यात आली आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही उपस्थितांकडून देण्यात आल्या. या सभेमध्ये 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2024 पर्यंतचा 7 वर्षाचे रिन्यूअल सर्टिफिकेट दिनांक 21 मार्च 2025 रोजी डेप्युटी रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी कर्नाटक सरकार यांनी मंडळाला दिला. मंडळाची बँक ऑफ इंडिया शहापूर बेळगावी धन्यवाद मधला करंट अकाउंट झाले होते. त्या संबंधित नवीन कमिटीने आवश्यक कागदपत्रे दस्तऐवजांची पूर्तता करत बँकेत सादर करून सदर खाते पुन्हा सुरू करण्यात आले. सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिले. यासाठी डुप्लिकेट पासबुक, चेकबुक, UPI स्कॅनर घेण्यात आला आणि त्याच दिवशी सदर खात्यामध्ये 5 लाख रुपयांची FD करण्यात आली. सन 2024 ते 25 मध्ये जे नवीन अजीव सभासद रजिस्टर केले त्यांची मंजुरी घेण्यात आली. कर्नाटक सरकार बँगलोरने 1,94,550 रुपयांची चेकलिस्ट मंडळाकडून मागविली आहे, पण तेव्हा रिन्युअल झालं नसल्याकारणाने चेकलिस्ट त्यांना सबमिट करण्यात आली नाही, पण आता त्याची दखल घेण्यात येत आहे. कर्नाटक सरकार बँगलोरने बेळगावी डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडून आपण जी जागा मागितली आहे त्यांचे डिटेल्स परत एकदा मागितले आहे आणि त्याची कॉपी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पोळ यांना आलेली आहे आणि ते त्यांचा पाठपुरावा करीत आहेत. गेल्या 7 वर्षापासून रिन्युअल झालं नसल्याकारणाने जो मोठ्या प्रमाणात TDS कट होत होता, सदर TDS रिकव्हरी करण्याचा पण प्रयत्न CA कडून होत आहे. मंडळाचे रजिस्टर सर्टिफिकेट व घटना कॉपी ॲडजस्टमेंट करण्याबाबत मंजुरी मिळेल. ज्या अजीव सभासदांचे KYC कागदोपत्री दिली नाही त्यांनी कृपा करून 3 महिन्यांच्या आत मंडळाला देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. KYC मुळे काही सभासदांना संपर्क साधता येत नाही. कृपया त्वरित KYC द्यावे. या सभेत शांताराम पोळ हुबळी यांनी जुन्या कमिटीने मंडळाचे सर्व कागदपत्रे नवीन कमिटीला हस्तांतरण करायचं आवाहन केलं, तसेच 2024 ते 25चा पण रिन्युअल करून घेण्याचा सल्ला दिला. वरील सर्व विषयांना सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. अनेक अजीव सभासदांनी कक्केरीच्या उद्धारासाठी मनोगते व्यक्त केली. कर्नाटक, महाराष्ट्र, इतर राज्यातून आलेले सर्व अजीव महापोषक सभासदांनी मीटिंगमध्ये भाग घेऊन सभेची शोभा वाढवली. या सभेचे अध्यक्ष विठ्ठल सिद्धाप्पा पोळ होते. यावेळी प्रकाश P. सोनवळी, बँगलोर, विनायक अरविंद घोडके, हुबळी, लक्ष्मीकांत घोडके, सेक्रेटरी, हुबळी, पूर्णाजी खराटे, खजिनदार, लखमेश्वर, सिद्धाराम स्वामीनारायणकर, संचालक, हुबळी, प्रमोद L. होटगीकर, संचालक, हुबळी, श्रीमती गीताजी खंदारे, संचालक, हुबळी, इतर पदाधिकारी व अजीव सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत प्रामुख्याने किशोर जयदेव क्षयकर, माजी अखिल भारतीय मंडळ उपाध्यक्ष, हनुमंतराव सोनवणे, कक्कय्या विकास समाज मंडळ पुणे अध्यक्ष, महादेव C. पोळ, अखिल कर्नाटका सेवा समिती बेळगाव अध्यक्ष, श्रीमती अश्विनी प्रताप क्षयकर,
अखिल कर्नाटका महिला मंडळ अध्यक्ष श्री होळकर गुलबर्गा समाज अध्यक्ष, मनोहर कदम बागलकोट, यशवंत नारायणकर सेवेकरी कमिटी सदस्य मुंबई, मधुकर घोडके हुबळी हे व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन सचिव लक्ष्मीकांत घोडके यांनी केले, तर आभार संचालिका गीताजी खंदाये यांनी मानले. लोकहिरा न्यूजकरिता राजेश होटकर, हुबळी. धन्यवाद.